तिरंगा रॅलीने प्रत्येकाच्या मनामनात राष्ट्रप्रेम, सामाजिक एकता, राष्ट्रीय एकात्मता आणि देशाच्या अखंडतेची ज्योत चेतवली. प्रकाश भाऊ देसाई. सुधागड पालीत तिरंगा रॅलीचा जयघोष. राष्ट्रभक्तीने दुमदुमला पालीचा परिसर. भाजपच्या वतीने आयोजित भव्य तिरंगा रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद. तिरंगा रॅलीने प्रत्येकाच्या मनामनात राष्ट्रप्रेम, सामाजिक एकता, राष्ट्रीय एकात्मता आणि देशाच्या अखंडतेची ज्योत चेतवली असल्याचं प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते प्रकाश भाऊ देसाई यांनी केलं. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभरात 9 ते 17 ऑगस्ट 2026 या कालावधीत तिरंगा रॅली अभियान राबवण्यात येत आहे. या देशव्यापी अभियानाचा एक भाग म्हणून गुरुवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी सुधागड पाली इथे भव्य पायी तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं. श्री बल्लाळेश्वर मंदिरापासून छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापर्यंत काढण्यात आलेल्या रॅलीत कार्यकर्ते, पदाधिकारी, विद्यार्थी आणि नागरिकांनी हातात तिरंगा घेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. भारतीय स्वातंत्र्य दिनाचा उत्सव प्रत्येक नागरिकाच्या मनात देशभक्तीची भावना अधिक दृढ करणारा ठरावा. तसंच राष्ट्रध्वजाबद्दल आदर आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश जनमानसात पोहोचावा या उद्देशाने या तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. स्वातंत्र्य सैनिकांचं बलिदान, देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या महापुरुषांचं योगदान आणि राष्ट्राच्या एकात्मतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवणं हा या अभियानाचा उद्देश असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते प्रकाश देसाई यांनी प्रभावी प्रतिक्रिया देताना सांगितलं की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून तिरंगा रॅली अभियानाला प्रारंभ झाला. तिरंगा हा केवळ राष्ट्रध्वज नसून देशाची अस्मिता, स्वाभिमान, एकता आणि अखंडतेचं प्रतीक आहे. तिरंगा हा प्रत्येक भारतीयाच्या अभिमानाचा विषय आहे. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिलं. त्यांच्या त्यागाची जाणीव पुढील पिढीला करून देणं आणि देशभक्तीची भावना प्रत्येकाच्या मनात रुजवणं ही आपली जबाबदारी आहे. देश प्रथम, राष्ट्रहित प्रथम आणि तिरंग्याचा सन्मान ही सर्वोच्च भावना घेऊन आपण सर्वांनी एकजुटीने पुढे गेलं पाहिजे असंही देसाई म्हणाले. या रॅली दरम्यान नागरिकांमध्येही मोठा उत्साह पाहायला मिळाला. दमशील सावंतसह न्यूज ब्युरो, रायगड. जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. भारत माता की वंदे भवानी, जय शिवाजी. तर काय सांगाल, भव्य दिव्य अशी तिरंगा रॅली या ठिकाणी काढण्यात आली. विद्यार्थी असतील, नागरिक असतील, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भर पावसात देखील या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद होता. काय प्रतिक्रिया आहे आपली? या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या संकल्पनेतून किंबहुना राष्ट्रभक्तीतून एक वेगळी कल्पकता आपणास दिसून आली. गेल्या 3-4 वर्षामध्ये 3 दिवसाचा महोत्सव, स्वतंत्रता महोत्सव साजरा करण्यासंदर्भामध्ये संकल्पना संपूर्ण देशासमोर मोदी साहेबांनी ठेवली आणि त्याला संपूर्ण जगामध्येच नव्हे, आज जगामध्ये अमेरिकेत बघितलं तरी देखील, युरोपमध्ये बघितलं तरी देखील तुम्हाला आज स्वातंत्र्य दिनासंदर्भामध्ये किंवा तिरंगा रॅली संदर्भामध्ये आयोजन बघायला मिळेल. आज आपण पालीसारख्या छोट्याशा नगर परिषदेमध्ये बघितलं तर आमचे सगळे शासकीय अधिकारी, आमच्या सर्व पक्षाचे पदाधिकारी, त्याचप्रमाणे राजकीय सामाजिक क्षेत्रातील मोठमोठ्या व्यक्ती, त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रातल्या व्यक्ती, अशा सर्व मोठमोठ्या व्यक्ती या रॅलीमध्ये सहभागी झाल्या. याच्या मागे उद्देश असा होता की मी माझ्या देशामध्ये जेव्हा राहतोय
त्या देशाचा मी बांधलेला आहे, त्या देशाची राष्ट्रभक्ती मला जपायची आहे. या देशाचा जो झेंडा आहे तिरंगा, तो सन्मानाने मला उंच उभारायचा आहे, उंच डौलाने फडकवायचा आहे. ही एक संकल्पना घेऊन आज ही सकाळी सर्व मुलं, जवळजवळ हजाराच्या संख्येत मुलं आमच्या सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून आणि आमच्या सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा सन्माननीय गीताताई पालरेच्या यांच्या संकल्पनेतून इथं हजर राहिली. त्याचबरोबर हजारो नागरिक देखील आणि पदाधिकारी कर्मचारी या रॅलीमध्ये सहभागी झाले. एवढ्या पावसामध्ये देखील ही रॅली कशा पद्धतीने निघाली, पालीसारख्या छोट्याशा नगर परिषदेमध्ये एवढी मोठी रॅली निघते, तर तुम्ही विचार करा की ही मोदी साहेबांची संकल्पना संपूर्ण देशामध्ये आज जागोजागी आज काही कार्यक्रम होत आहेत. तर त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ही रॅली किती चालणार आहे. आज याच्यानंतर आम्ही हर घर तिरंगा ही संकल्पना राबवत आहोत. तुम्हाला संपूर्ण तालुक्यामध्येच नव्हे, रायगड जिल्ह्यामध्ये नव्हे, महाराष्ट्रात नव्हे, तर संपूर्ण देशामध्ये घरोघरी तिरंगा फडकताना आपल्याला दिसेल. हे खऱ्या अर्थानं आमच्या सर्वांचं भाग्य आहे, आमचा स्वाभिमान आहे आणि आमची राष्ट्रभक्ती आहे.